वृक्षवल्ली ज्यांचे सखे सोबती असे ऋषितुल्य अरण्यात्री म्हणजे सुप्रसिद्ध साहित्यिक आणि निसर्गमित्र श्री मारुती चितमपल्ली. अर्थातच सर्व निसर्गप्रेमींचे आदरणीय मारुतराव. त्यांच्या अरण्य अनुभवांचं आणि त्यांनी लिहिलेल्या काही निवडक कथांचं लेखांचं अभिवाचन आपण अरण्य यात्री या मालिकेतून ऐकतो. आज या निसर्ग मालिकेच्या दुसऱ्या भागात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मारुतरावांनी अनेक कथा लिहिल्या, पुस्तकं लिहिली, प्राणी आणि पक्षी कोशासारख्या संदर्भ ग्रंथांचंही लेखन केलं आणि आता त्यांचा वृक्षकोशही प्रकाशनाच्या मार्गावर आहे. आपल्या वनविभागातल्या नोकरीच्या निमित्ताने निरनिराळ्या जंगलातून अरण्यातून राहिलेले मारुतराव या जंगलातच रमले आणि इथल्या वृक्षवेली पशुपक्षी त्यांचे सखे सोबती झाले. आपल्या या आयुष्यभराच्या निसर्ग यात्रेत त्यांनी वेचलेल्या या हिरव्या कणांबद्दल मारुतरावांनी भरभरून लिहिलंय. ते म्हणतात, माझ्या या हिरव्या सोबत्यांविषयी मी अनेक वर्ष लिहितोय, पण वृक्षांचं जगच इतकं मोठं आहे की सारं आयुष्य त्यांना पारखत राहिलो ना तरी ते संपायचं नाही. जंगलात गेलो की काही झाडं मला सतत पालवायची. सुंदर कडई आणि लावण्यवती रानकेळींनी मला एकदा इतकं पछाडलं होतं की त्यांच्याविषयी एकदा मनपूर्वक लिहिलं तेव्हा त्यांच्या गुंतावळीतून मी मुक्त झालो. वटवृक्षाच्या पाखरमायेनं आणि बांबूंच्या रांजींनीही माझं भावविश्व असंच व्यापलेलं आहे. नवेगाव बांध येथील माझ्या निवासस्थानाभोवती पळस, शाल्मली, पांगारा, कडुनिंब, आंबा, चिंच, बोरी, आवळा आणि बांबूंची बेटं यांची सोबत होती. माणसांच्या सोबतीपेक्षा मी वृक्षांच्या सान्निध्यात, त्यांच्या सोबतीत, सहवासात आयुष्यातला अधिक काळ राहिलो. त्यांच्या सावलीत फिरताना मला एकटेपणाची जाणीव कधीच नाही झाली. झाडा इतकं सुख, आनंद आणि समाधान काही अपवाद वगळल्यास मला दुसरं कुणी फारसं नाही देऊ शकलं. जीवनातले काही कटू अनुभव, दुःख, कष्ट या सर्वांना या वृक्षांच्या सहवासातच केवळ वाचा फुटायची. एरवी अंतःकरणाच्या एका कप्प्यातच मी त्यांना आजवर बंदिस्त करून ठेवलंय. अशा या माझ्या सोबत्यांचं, या वनराईचं सौंदर्य मी वर्षभर पाहत असे. डिसेंबरच्या अखेरीपासूनच जंगलातल्या झाडांच्या पानगळीला सुरुवात होते. या पानगळीचा वेग मग फेब्रुवारीच्या सुरुवातीला खूपच वाढतो. जिकडे तिकडे पानांचा खच पडतो. गवतही पिकून पिवळतीकडे झोकू लागतं. नंतर वर्षा ऋतूत न्हाऊन निघालेली वनश्री, पावसाळ्यानंतर तेजपुंज झालेली वनश्री, वृक्षांखालची झाडं झुडपं मग इतकी वाढतात की मला 5-10 फुटांपलीकडचंही काही दिसायचं नाही. वाटायचं यात अस्वल तर लपलं नसेल ना, किंवा एखाद्या वाघाचे, बिबट्याचे डोळे तर आपल्याला पाहत नसतील. मग पुन्हा थंडी आली की मध्यरात्रीनंतर झाडांच्या पानापानातून दवाचे थेंब पडत राहायचे. पुन्हा हळूहळू पानगळ सुरू होते. पुन्हा पानांचा खच पडतो. अंगावरची सारी आभूषणं उतरवून, सारं वैभव टाकून ही निष्पर्ण झाडं उभी आहेत. आता त्यांच्या फांद्यांची शिल्प दिसू लागली आहेत. जंगलाच्या कडेला तर मोहाच्या राना इतकं मोहून टाकणारं सुंदर दृश्य नाही. त्याचा डेरेदार आकार, भरगच्च पानोळा, सदा सावलीची बहार. मोहा फुलला की त्याचं आगळंच रूप अनुभवायला येतं. सगळीकडे त्याचा मोयान मोयान गंध पसरतो. मग हरोळ्या थव्या थव्यानी मोहाच्या झाडावर जमू लागतात. त्यांच्या गोड कूजनाने मोहाचं रान निनादत राहतं. फुलांनी अलंकृत झालेल्या उंच शाल्मलीचं सौंदर्य तर अद्वितीय असतं. टपोऱ्या तांबड्या फुलात हिरवेगार राघू शोभून दिसतात. त्याचबरोबर अनेक रंगबिरंगी पक्षी शाल्मलीच्या लाल फुलांच्या झुमरांना मध खाण्यासाठी लटकलेले असतात. सकाळची कोवळी उन्हं या फुलांवर आणि पाखरांवर पडली की एक अभूतपूर्व रंगविलास तिथे दिसतो. वैशाखात शाल्मलीला फळे धरू लागतात. सुरुवातीला ती हिरवी नाजूक बोटांसारखी असतात. नंतर ती इतकी मोठी होतात की त्यांचं ओझं देठाला पेलवत नाही.
तेव्हा ती फुटू लागतात आणि त्यातून म्हाताऱ्या इकडे तिकडे उडू लागतात. लहानपणी त्या म्हाताऱ्या पकडण्याचा खेळ आम्ही भर उन्हात खेळत असू. वृक्षाच्या पानावर हा कापूस पसरतो आणि मग वृक्ष मोठा सुंदर दिसतो. वसंत ऋतूत आजूबाजूला जंगलात पांगाराही फुलतो. पांगारा असा फुलोऱ्यावरती आला की मी तिथं जवळच दुर्बीण घेऊन पक्षी निरीक्षणासाठी जायचो. निळ्या आभाळाच्या पार्श्वभूमीवर निष्पर्ण पांगरांची पोवळ्या वर्णाची फुलं पाहिली की आकाश गोंदल्यासारखं वाटतं. तिथे पाखरांची नक्षी सतत उमटलेली दिसे. एक दिवस सकाळच्या वेळी एक आगळंच दृश्य दिसलं. हरिद्र पक्षाची पिवळ्या जर्द रंगाची एक जोडी वृक्षावर बसलेली दिसली. रक्तवर्ण फुलांच्या ते पिवळे जर्द पक्षी अतिशय देखणे दिसत होते. पांगऱ्याचं बी सुद्धा लगेच रुजतं आणि अंकुर फुटून पाहता पाहता रोपट्याचं वृक्षात रूपांतर होतं. शाल्मली आणि पळसावर येणारी सारी पाखरं पांगाऱ्यांचेही मित्र आहेत. वसंत ऋतूत बहावा मनस्वी फुलतो. यालाच हिंदीत अमलताशही म्हणतात. एरवी वर्षभर या काटकुळ्या झाडाकडे लक्ष जावं असं काहीच नसतं. परंतु चैत्रातली कोवळी लुसलुशीत तांबूस वर्णाची नवीन पालवी अतीव सुंदर दिसते. हातभर लांब असलेल्या तुऱ्याला वसंतात कळ्या येऊ लागतात आणि एके दिवशी रात्रीतून तो बहरतो. सारं झाड सुवर्ण रंगाच्या फुलांनी डवरून जातं. त्यावेळी त्याचं सौंदर्य काय वर्णावं. राजवंती रूपाच्या बहाव्याच्या फुलांची सोनवरखी झुमरं दिसताच मी काही क्षण त्या झाडापुढे स्तब्ध उभा ठाकायचो. बहाव्याच्या फुलांविषयी मला विलक्षण वेड आहे. जिथं अमलताशाची झाडं उभी आहेत अशा निरीक्षण मनोऱ्यात पौर्णिमेच्या रात्री मी जाऊन बसतो. वसंतात त्याच्या फुलांचे तुरे एखाद्या सोन्याच्या झुमरासारखे झाडावर शोभत असतात. झाडाजवळ जमिनीवर पिवळ्या जर्द पाकळ्यांचा गालिचा पसरलेला असतो. त्या फुललेल्या अमलतासाकडे मी कृतज्ञतेने तासनतास बघत बसतो. आसमंतात त्याचा मंद गंध पसरलेला असतो. तो वृक्ष माझ्याकडे स्नेहादरानं पाहत असल्याचा भास मला हळूहळू होऊ लागतो. शांततेचा एक अनामिक स्रोत माझ्या मनात वाहू लागतो. जंगलातल्या पुनवेच्या रात्री मोठ्या गूढरम्य असतात. अशा मध्यरात्रीनंतर अमलतासावरच्या साऱ्या पर्या सुवर्ण वस्त्र लेऊन एक एक करत खाली उतरतात. बरोबर अमलतासाच्या शेंगा टिपऱ्या म्हणून आणतात आणि फेर धरून टिपऱ्या खेळत नाचू गाऊ लागतात. ती रासक्रीडा मी तासनतास पाहत असतो. त्या साऱ्या पर्या गवळणी होऊन कृष्णाची वाट पाहत असतात आणि कृष्ण येतो. पण हे काय, साऱ्या अंगावर त्यांनी अस्वलाची कातडी पांघरली आहे आणि तोंड देखील अस्वलासारखंच. त्याच्या हातात बासरी पण आहे, पण त्या बासरीतून आवाज येतोय केवळ गुणगुणण्याचा. आणि हे काय, तो बासरी वाजवायची सोडून चक्क ती खातोय. साऱ्या गोपींना वाटतं हा कृष्ण नव्हेच. भीतीने त्या साऱ्या जणी भूमीवर बेशुद्ध पडतात आणि तो कृष्ण नव्हे, ते अस्वल झाडावर चढून सारं झाड गदागदा हलवून शेंगा खाली पाडत असतं. त्याबरोबर खाली नाजूक सोनवरखी पाकळ्यांचा सडा पडत असतो. मी विचार करतो, अंग अंग फुललेल्या या नाजूक झाडाला अस्वलानं का झोंबावं. या झाडाकडे पाहून वाटतं की ही कुणीतरी शापित अप्सरा इथे मातीत तर उतून बसली नाहीये ना. झाडांचं, जंगलांचं, निसर्गाचं इतकं तरल वर्णन करणाऱ्या मारुतरावांनी ह्या जंगलाशी जोडलेल्या काही गूढ कथाही अगदी तितक्या सहजतेने लिहिल्या आहेत. अशा गोष्टी ऐकायला आपल्यालाही आवडतंच की. मग असं करूया, आता संध्याकाळ संपून थोड्याच वेळात रात्र होईल, तेव्हा दृश्य आणि अदृश्याच्या सीमेवरची त्यांनी लिहिलेली एक गूढ कथा आज आपण ऐकूया. मेळघाटाच्या जंगलात ठिकठिकाणी वनविश्रामगृह आहेत. कोलकाज, तारुबांदा, ढाकणा, कोकटू अशी कितीतरी. बहुतेक नदीकाठी आहेत,
तर काही उंचावर उभी आहेत. सारी वनविश्रामगृह गावापासून दूर आहेत. बऱ्याचशा विश्रामगृहांशी भूताटकी आणि अदृष्टांच्या अद्भुत कथा गुंफलेल्या आहेत. त्यामुळे एकटा अधिकारी तिथे रात्रीच्या मुक्कामाला राहण्याचं धाडस अजिबात करत नाही, आणि समजा राहिला तरी त्याला झोप येत नाही. अशाच एका विश्रामगृहातली ही गोष्ट. तिथल्या मुक्कामात चौकीदारानं मला सांगितलं, साहेब, मध्यरात्रीनंतर इथं नर्तकीच्या पायातल्या घुंगरांचा आवाज येऊ लागतो. मी त्याला विचारलं, ही नर्तकी कोण? होती एक अशीच, तिचा इथं खून झालाय. तेव्हापासून रोज मध्यरात्रीनंतर विश्रामगृहात घुंगरांचा आवाज येतो. रात्री कुणी अधिकारी इथं मुक्कामाला थांबत नाही. दिवसभराची कामं रुकून सांच्याला इथून दुसरीकडे निघून जातात. ब्रिटिशांच्या काळात बांधलेलं ते विश्रामगृह दाट जंगलाच्या एका कडेला उभं होतं. उंच जोत्यावर शहाबाद फरशीचा चौफेर रुंद व्हरांडा, त्यावर लाल कौलांचं छप्पर. समोर पाहिलं की 150-200 एकरांचं खुलं रान, त्यात उंच गवत वाढलेलं, त्यातून वाढलेली विरळ बोरीची झाडं, मध्यभागी कोरकूंचा देव. ही सारी वैशिष्ट्य पाहिल्यावर इथे फार वर्षांपूर्वी वसलेलं गाव आता उजाड झालंय याची कल्पना येईल. कोरकूंची घरच झोपडी वजा असतात. ती काळाच्या उदरात केव्हाच गडप झाली होती, पण शेतीच्या दगडांचे बांध अजूनही दिसतात. थोड्या अंतरावरती बारमाही वाहणारा ओढा. तिथून पुन्हा घनदाट जंगलाला सुरुवात झालेली. एकेकाळी इथं नांतं गाव होतं. मी मनात विचार करत होतो की ते गाव उजाड का झालं असावं. एखाद्या साथीच्या रोगामुळं, का वनविभागानं त्यांना इथून जायला भाग पडला, का जंगली जनावरांचा उपद्रव वाढला म्हणून. माझी संशोधक वृत्ती काही मला स्वस्थ बसू देत नव्हती. तुम्ही जंगलात रात्रंदिवस राहू लागलात की अशा अद्भुत आणि गूढ गोष्टींवर आपोआप विश्वास बसायला लागतो. वाटलं आपण या अदृष्टाचा अनुभव घ्यावा. सायंकाळ झाली. चौकीदारानं विश्रामगृहातील शमादाणीवर पितळेचा लॅम्प ठेवला. व्हरांड्यात कंदील ठेवला. त्या अंधुक प्रकाशात बसून मी समोरच्या जंगलाकडे पाहत होतो. बाहेर अंधार वाढत होता. निळ्या आभाळात चांदण्या लुकलुकताना दिसू लागल्या. समोरचं जंगल आता अंधारात विलीन होत होतं. रात्रीचं जेवण आटपून मी पलंगावर आडवा झालो. अजून हिवाळा संपला नव्हता म्हणून मी चौकीदाराला दारं आणि खिडक्या लावून घेण्यासाठी सांगितलं. उषा जवळच्या टेबलावर एका तांब्यात पाणी ठेवून चौकीदार घरी गेला. पुस्तक वाचण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात लक्ष लागत नव्हतं. दिव्याच्या उजेडात मी वर छपराकडे पाहिलं. छपराला लाकडाचे आडे लावले होते. छप्पर तसं उंचावर होतं. जंगली जनावरं चौकीच्या आजूबाजूला वावरत असल्याची सूचना अधूनमधून कुत्रं भुंकून देई. विश्रामगृहासमोर पुरातन पिंपळ वृक्ष उभा होता. त्याची पानं सळसळ करीत. तेवढाच काय तो सतत आवाज येईल. मी सुटकेसमधून कमांडर टॉर्च काढला. त्याच्या उजेडात दूरवरचं सहज दिसतं. कित्येकदा त्याचा उपयोग सर्च लाईट म्हणूनही होईल. टॉर्च माझ्या उशाजवळ ठेवला. इतक्यात पिंपळावरून हुमा घुबडाचा आवाज अंधाराला चिरीत माझ्या कानावर पडला. तशी आजूबाजूच्या अंधाराची भयानकता वाढली. मी घड्याळात पाहिलं. रात्रीचे 10 वाजले होते. मनात म्हणालो, आपण हा वेडेपणा करायला नको होता. अजूनही वेळ गेली नाहीये. चौकीदाराला हाक मारून बोलवावं आणि व्हरांड्यात त्याला झोपायला सांगावं. परंतु सायंकाळी त्याच्याबरोबर झालेल्या संवादावरून आता त्याला सोबतीला बोलावणं म्हणजे आपण भित्रे आहोत हे कबूल करण्यासारखं होतं. इथला अनुभव सांगताना तो म्हणाला, साब, रात्री असंच एक अधिकारी या विश्रामगृहात थांबले. मध्यरात्रीनंतर ते घाबरून आरडाओरडा करीत बाहेर पळत सुटले. धावत चौकीसमोर आले.
दाराची कडी वाजवली. मी दार उघडून बाहेर आलो. कंदिलाच्या उजेडात त्यांना पाहिलं. साहेब पायजमा आणि बनियानमध्ये होते. पायात वाहणा घालण्याचंही त्यांना सुचलं नाही. कुत्र भुंकत होतं. अशा थंडीतही त्यांना घाम फुटला होता. बोबडी वळली होती. ते म्हणाले, सारखा घुंगरांचा आवाज येत होता. शेवटी तो आवाज माझ्या पलंगाभोवती येऊ लागला. मी अर्धवट झोपेत होतो. मला भास झाला की कोणीतरी माझ्या छातीवर बसून माझा गळा दाबतंय. माझे हात लुळ्यागत पडले होते. ते सर्व शक्तीनिशी उचलण्याचा प्रयत्न केला, परंतु अजिबात उचलत नव्हते. साहेब पुन्हा विश्रामगृहाकडे गेले नाही. उजाडेपर्यंत चौकीसमोर खुर्चीवर बसून राहिले. या प्रसंगानंतर कोणी अधिकारी इथं रात्रीच्या मुक्कामाला थांबत नाही. इतक्यात पिंपळाच्या झाडावरून कुत्र भुंकत असल्याचं ऐकू आलं. मनात म्हणलं, हा काय प्रकार आहे? तिकडं चौकीदाराचं कुत्र भुंकतंय आणि हुबेहूब भुंकण्याचा आवाज पिंपळावरनं येतोय. मी उठलो. समोरची खिडकी उघडली. बाहेर किर्र अंधार होता. टॉर्चच्या प्रकाशाचा झोत आवाजाच्या दिशेनं पिंपळावर टाकला. त्या उजेडात एक मोठा पक्षी दिसत होता. दिसायला उंच, आकाराने मोठा, डोक्यावर पिसाची 2 शिंग, बटबटीत डोळे. ते हुमाघुमड होतं. कुत्र्याच्या आवाजाची नक्कल तेच करत होतं. प्रकाशात त्याचे डोळे हिरवे पिवळे दिसू लागले. ते उडण्याच्या तयारीत माझ्याकडेच पाहत होतं असं मला वाटलं. ते उडत खिडकीतून आत तर येणार नाही ना, कारण खिडकीला गज किंवा जाळीही नव्हती. मी खिडकीचं दार किलकिल करून त्यातून प्रकाशाचा झोत पुन्हा घोडावर टाकला. एखाद्या लहान मुलाचा चेहरा दिसावा तसं ते वाटत होतं. गोल डोकं आणि त्यावर बटबटीत डोळे. दोन्ही खांदे उडवून उडवून माझ्याकडे दृष्टिक्षेप करी. डोकं 180 अंशाच्या कोनात फिरवून पुन्हा माझ्याकडे पाही. माझ्या अंगावर भीतीने काटा आला. त्याच्या नजरेत अनाकलनीय अशी किमया तर नसावी की जीव प्राणी त्याच्याकडे आकर्षित व्हावेत. मी खिडकी बंद केली. पुन्हा अंथरुणावर पडलो. सारे प्राण कानात आणून मी आसमानातून येणाऱ्या आवाजांचा वेध घेत होतो. बाहेर पिंपळाखाली काहीतरी खळबळ चालल्याचा आवाज येत होता. मी खिडकीचं दार उघडून प्रकाशाचा झोत पिंपळाखाली टाकला. समोर अद्भुत दृश्य दिसलं. धामणीच्या विळख्यात सशाचं पिल्लू सापडलं होतं. शेपटीच्या सरगाठीनं सर्प त्या पिल्लाला आवळत होता. ससा पाय झाडीत झाडीत शांत झाला. सापानं त्याच्या भोवतालचा विळखा काढून घेतला. जमिनीवर चाललेलं सारं नाट्य घुबड वरून पाहत होतं. धामण सशाला गिळण्याचा प्रयत्न करीत होती. इतक्यात घुबड आल्हाद सशावर उतरलं आणि तीक्ष्ण पंजात ते सावज पकडणार. तोच धामण मोठ्या रागानं घुबडाच्या गळ्यावर विळखा घालण्यासाठी झेपावली. घुबडानं सावज सोडून दिलं. ते पिंपळाच्या बुंध्याच्या दिशेनं मागं मागं पाऊल टाकीत होतं. धामण मान उंच करून त्याच्यावर झेपावली की घुबड आपले दोन्ही पंख ढालीसारखे पुढं करून त्याची सतत उघडझाप करी. जंगली प्राण्यात एक नियम आहे. एखाद्या प्राण्यानं भक्ष्य मिळवलं तर ते सहजासहजी दुसऱ्या कोणाला हिसकावून घेता येत नाही. घुबड परत झाडावर जाऊन बसलं. पिंपळावर पुन्हा उजेड पाडला तर आता ढोलीत बसलेल्या घुबडाच्या मादीचं फक्त तोंड दिसत होतं. ढोलीच्या कडा प्रकाशत होत्या. चमकणाऱ्या वनस्पतीच्या अवशेषांचा वापर करून नरानं आपलं घरटं सजवलं होतं. त्यानं तिच्याजवळ जाऊन काहीतरी हितगुज केलं. तशी ती उभयता जमिनीकडे झेपावली. सशाला गट्ट करून जंगलाकडे जाणाऱ्या धामणीवर ती दोघं तुटून पडली. खिळदार नखांनी तिच्यावर आळीपाळीनं हल्ला चढवून तिला चित केलं आणि तिच्या मांसाचे लचके तोडून खाऊ लागली. त्यांची नजर क्रूर वाटत होती. त्यांच्या नजरेला नजर देण्याचं माझं धाडस झालं नाही. खिडकीचं दार लावून मी टेबलासमोर खुर्चीत बसलो. मला झोप येत नव्हती. अशा परिस्थितीत डोळे झाकून
अंथरुणावर पडलो तरी निद्रादेवी प्रसन्न होणार नव्हती. वाटलं ज्याची झोप उडाली त्याची रात्र फार मोठी असते. ज्या घुंगरांच्या आवाजाची मी प्रतीक्षा करत होतो तो आवाज दुरून येत होता. तो आवाज आता स्पष्ट ऐकू येत होता. वाटलं ती नर्तिका कशी दिसत असेल. प्रेम प्रकरणातून तिचा खून झालाय तेव्हा ती सुंदर नक्कीच असणार. मी घुंगरांच्या आवाजाचा वेध घेत होतो. आवाज जवळजवळ येत होता. नंतर तो व्हरांड्यातून येऊ लागला. दार आणि खिडक्या नीट लावल्याची मी खात्री केली. ती आली तरी दारातूनच येईल ना. नंतरचं मला काहीच आठवत नाही. घडलं ते चौकीदारानंच सांगितलं. तो म्हणाला, साहेब, त्या रात्री मलाही काही केलं झोप येईना. कधी एकदा तुम्ही मला हाक मारता ह्याचीच मी वाट पाहत होतो. कित्येकदा तुम्ही मला जोराजोरानं हाका मारत असल्याचा भासही झाला. मी बाहेरून पाहतो तो सारं काही सामसूम. वाटलं विश्रामगृहाकडे एकदा फेरी मारून सारं काही ठीकठाक असल्याची खात्री करावी. नंतर मनात आलं उगाच तुम्हाला माझ्याविषयी संशय यायचा की सगळं सारं मीच घडवून आणतोय म्हणून. साहेब, मी ट्रेमध्ये चहा घेऊन विश्रामगृहाकडे आलो. व्हरांड्यात आल्यावर खाकरलो पण. पहाटे पुस्तक वाचायची तुमची सवय मला माहिती आहे. पण विश्रामगृहात अंधार होता. लॅम्प विझला होता. तुम्हाला जाग आली नसावी म्हणून मी दाराची कडी वाजवून हाक पण मारली. पण दार उघडच होतं. मी पाहिलं तर तुम्ही पलंगावर नव्हता. साहेब साहेब म्हणून मी हाका पण मारल्या. पण काहीच उत्तर आलं नाही. काय करावं तेच कळेना. जंगलात गेला असाल म्हणावं तर बूट पलंगाजवळच होते. चपला स्लीपर ते पण तिथंच. जवळच गवळ्यांची वस्ती आहे. मी धावत तिथं गेलो. तिथल्या 2-3 गवळ्यांना काय घडलंय ते सांगितलं. तेव्हा ते तसंच हातात काठी घेऊन माझ्या बरोबर आले. विश्रामगृहाच्या समोरच्या पाऊल वाटेनं आम्ही सारी जण तुम्हाला हाका मारत निघालो. वाटेवर फक्त तुमच्या पावलांची चिन्ह सोडली तर कशाचीही चिन्ह आम्हाला कुठंच दिसली नाहीत. शोधत शोधत नदीकाठच्या जंगलात आलो. पावलांचे ठसे तिथंच संपले होते. नदीकडे जाऊन पाहिलं तर पावलांचे ठसे पण दिसले नाहीत. नदीकाठी तुमचा शोध घ्यायला लागलो तर कदंबाच्या झाडाखाली तुम्ही झोपल्यागत पडला होता. काळजात धस्स झालं. साहेब साहेब हाका मारल्या पण तुम्ही काय उठला नाही. नदीतून ओंजळभर पाणी आणून तुमच्या तोंडावर शिपडलं तेव्हा तुम्हाला जाग आली. झोपेतून जागं व्हावं तसे तुम्ही उठून बसलात. आजूबाजूला पाहत आश्चर्यचकित होत म्हणालात, मी कुठे आहे? इथे कुणी आणलं मला? तुम्हाला आम्ही साऱ्यांनी उचलून विश्रामगृहात आणून पलंगावर झोपवलं. आता रात्री काय घडलं ते तुम्ही सांगा. काय आठवतंय? एखादं सुंदर स्वप्न पडावं आणि ते आठवू नये असंच काहीसं मला वाटू लागलं होतं. मी तोंड हातपाय धुतले, चहा घेतला. वरंड्यात वेताच्या खुर्चीवर बसून समोरच्या पाऊल वाट्याकडे पाहत रात्रीची घटना आठवू लागलो. समोर 3 गवळी आणि चौकीदार खांबाला टेकून बसले होते. मी बोलायला केव्हा तोंड उघडतो याची ते आतुरतेने वाट पाहत होते. मी सांगू लागलो, बरीच रात्र उलटून गेल्यानंतरची गोष्ट. अंथरुणावर पडल्या पडल्या मला झोप लागली. वाटलं एखाद्या गर्तेत जातो. माझी झोप पुन्हा जाळवली. छपरांवरून घुंगरांचा आवाज येत होता. मी टॉर्चचा प्रकाश त्या आवाजाच्या दिशेनं पाडला. एक मुंगूस आढ्यावरून उड्या घेत खिडकीवरून खाली येत होतं. त्याच्या गळ्यात घुंगरांचा पट्टा होता. त्याच्या प्रत्येक हालचालीबरोबर घुंगरू वाजे. खिडकीच्या उघड्या व्हेंटिलेटरमधून ते बाहेर पडलं. ते बाहेर पडलं आणि क्षणातच मी पाहिलं की दाराची कडी आपोआप निघाली आणि दार उघडून एक तरुणी समोरच्या पायवाटेनं जंगलाकडे निघाली. मी घाईनं बाहेर आलो. समोर चंद्राचा प्रकाश असल्यागत उजेड पडला होता. आपोआप माझी पावलं तिच्या मागे पडू लागली.
मध्येच ती उभं राहून वळून माझ्याकडे पाही आणि हातानं मागोमाग यायला पालवी. तेव्हा तिचं रूप दिसलं. वाटलं कुणी अप्सरा तर नसावी. चालताना तिच्या पायातील पैंजण वाजत होते. तिचं अनुसरण करीत नदीकाठी त्या कदंबाच्या झाडाखाली आलो. बासरीचे मधुर स्वर कानी पडत होते. वाटलं ते सूर कधी संपूच नये. ती जवळ येऊन म्हणाली, हे दिव्य संगीत ऐकणारा तू एकटा पुरुष आहेस. एरवी माझं अनुसरण करणारा प्रत्येक पुरुष कामवासनेनं पछाडला असे. तुझ्या मुखावर दिसला तो निरामय आनंद, काहीतरी अद्भुत गूढ पाहत असल्याचं कुतूहल. या तुझ्या जिज्ञासू वृत्तीमुळे तू वाचलास, नाहीतर. पण तू कोण आहेस? मी निसर्गकन्या आहे. माझ्यासारख्या मर्त्य माणसाला तू दर्शन दिलंस. मी मोठा भाग्यवान आहे. आहेसच. लाखात एखादाच असा जन्माला येतो. तू मला निसर्गाचं गूढ सांगावंस. ते तुझ्या हृदयातच आहे. अंतर्मुख होऊन त्यात डोकावून पहा, म्हणजे निसर्गाच्या सौंदर्याचा साक्षात्कार होईल. पक्षी आपलं घरटं वृक्षावर बांधतो. त्याचं त्या झाडावरही घरट्या इतकंच प्रेम असतं. असंच प्रेम तुझ्या मनात निसर्गाविषयी असू दे. एखाद्या निष्पाप मित्राकडे सखीनं स्नेहानं पाहावं तसं ती माझ्याकडे पाहता पाहता एकदम दिसेनाशी झाली. नंतरचं मला काहीच आठवत नाही. समोरचा म्हातारा गवळी माझ्या डोळ्यांकडे निरखून पाहत होता. मला त्या दृष्टीची उगीच भीती वाटली. तो सांगू लागला, साहेब, हे उजाड गावच चांगलं नाही. इथं कोणातरी निराळ्या लोकातल्या गूढ अशरीरी जीवांचा वावर आहे. युग झाली तेच इथं राहतात. त्यांचंच इथं राज्य आहे. न समजणाऱ्या या दुनियेत माणसाला तिथं गेल्याचं त्यांना आवडत नाही. म्हणूनच मुंगसाच्या रूपानं ती चेटकीन वावरते. माझ्या एकुलत्या एक मुलाचा बळी तिनंच घेतलाय. तुमच्या पूर्वसंचितातच हा तिच्या भेटीचा योग असावा. ती तुमच्यावर प्रसन्न आहे. हे सारं अदृष्ट पाहण्याचं धैर्य तिनंच तुम्हाला दिलं. आजवर तिच्या मागोमाग गेलेला पुरुष परत कधी जिवंत आला नाहीये. आता या गोष्टीला खूप वर्ष झाली आहेत. ते वन विश्रामगृह जागेवर नाही. कालाच्या ओघात ते जमीनदोस्त झालंय. उभा आहे फक्त चौथरा आणि काही उद्ध्वस्त भिंती.